आता आपण बघितलं की ॲडिशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. फर्दर आपण बघणार आहे स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. स्केलर म्हणजे काय? एका स्ट्रेट लाईनमध्ये मग आपण स्केलर बघितलं. मग आता मल्टिप्लिकेशन इन स्केलर फॉर्म. आता स्ट्रेट लाईनमध्ये आपण मल्टिप्लाय करणार आहे. आता आपला कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म काय आहे? x इज इक्वल टू a प्लस आय बी. आता x हा लेफ्ट साईड टर्म आहे आणि a प्लस आय बी हा राईट साईड टर्म आहे. ओके, मग ह्या दोन्ही टर्म्सला आपण स्केलर मल्टिप्लिकेशन करणार आहे. म्हणजे दोन्ही साईडला लेफ्ट साईड आणि राईट साईडला एका टर्मनी मल्टिप्लाय करणार आहे. ते आपण बघूयात. स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सपोज आपला टर्म आहे 3i. ओके वेट, x इज इक्वल टू 3i प्लस 2. आता मी घेते सपोज 5नी मला ह्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला मल्टिप्लाय करायचं आहे. स्केलर मल्टिप्लिकेशन बोथ साईडला एका टर्मनी मल्टिप्लाय करणं म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन. सो काय होणार आहे? 5 इंटू एक्स 5x इज इक्वल टू 5 इंटू 3. पूर्ण ब्रॅकेटला आतला टर्म काय? 3i प्लस 2. आता हा पहिले 5 3नी मल्टिप्लाय होणार. 3 5 जा 15. सो 15i आणि 5 2 जा 10. दॅट्स इट. एवढा सिंपल कन्सेप्ट आहे स्केलर मल्टिप्लिकेशनचा. सो नेक्स्ट आपण बघणार आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ